हाय, हॅलो, नमस्कार. मी क्रांती आणि क्रांतीवीर व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. चला तर मग आज आपण नक्की काय बनवणार आहोत? तर आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत. त्याचबरोबर भेंडीची भाजी चिकट होऊ नये, अशी मोकळी सुटसुटीत व्हावी, यासाठी मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग आपण भेंडीची भाजी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी कढई ठेवायची गॅसवर, त्यामध्ये टाकायची मोहरी. मी तुम्हाला दरवेळी सांगते, मोहरी छान तडतडू द्यायची आहे, म्हणजे मोहरी खाताना दाताखाली येणार नाही आहे, याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे मोहरी छान परतवून द्यायची आहे आणि मोहरी परतून झाल्यानंतर यामध्ये जिरे टाकायचे. जिरे फुलले की लगेच लसण देखील घालायचं आहे आणि लसण हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे. तोपर्यंत यामध्ये मिरची आणि कढीपत्ता देखील घालायचा आहे. कढीपत्त्याचा सुगंध छान येतो, त्यामुळे कढीपत्ता नक्की घाला आणि कढीपत्ता घाला आणि हे मिश्रण छान असं हलवून घ्या. तोपर्यंत यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी हळद. हळद अगदी थोडीशी घालायची आहे, कारण आपल्याला हिरवी भेंडी बनवायची आहे, त्यामुळे हळद अगदी थोडीशी घालायची आहे आणि हळद देखील यामध्ये छान परतवू द्यायची आहे. आणि हळद देखील छान परतवून झाली की लगेच आपल्याला यामध्ये आपण कापून घेतलेली भेंडी घालायची आहे. लक्षात ठेवा, भेंडीमध्ये पाण्याचा अजिबात अंश राहणार नाही. आणि मग भेंडी घालून भेंडी देखील छान अशी परतवून घ्यायची आहे. पाहू शकता मी भेंडी कशी परतत आहे. अशीच अगदी मुळापासून खालीपासून वरीपर्यंत भेंडी छान परतवून घ्यायची आहे. अगदी खालचा संपूर्ण मिरचीचा वगैरे अंश या भेंडीमध्ये मिसळला पाहिजे. खूप अशी सतत हलवत राहायचं आहे. भेंडी 2 मिनिटे थांबायचं, पुन्हा हलवायची, 2 मिनिटे थांबायचं आणि पुन्हा हलवायची, असं करत करत भेंडी हलवून घ्यायची आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, भेंडीची ही भाजी बनवताना भेंडी मोकळी होण्यासाठी दुसरी टिप म्हणजे यावर झाकण ठेवायचं नाही, कारण यावर जर झाकण ठेवलं तर त्या झाकणाला पाणी येतं आणि ते पाणी यामध्ये पडतं. ते पाणी पडल्यामुळे सुद्धा आपली भेंडी चिकट होऊ शकते. त्यामुळं भेंडी बनवताना झाकण अजिबात नाही ठेवायचं. भेंडी सतत हलवत राहायची आहे. तुम्हाला भेंडी कशी आवडती, एकदम खरपूस आवडती की ही अशी भेंडी आवडती, यानुसार तुम्ही ठरवायचं आहे. तर पाहू शकता, भेंडीचा आस्वाद आणि सुगंध तर संपूर्ण घरामध्ये येत आहे. आणि तुम्ही पाहू शकता, भेंडी अगदी छान अशी परतत आहे आणि भेंडीचा रंग देखील असा बदललेला नाही आहे. अगदी हिरव्याच रंगावर भेंडी आहे, कारण आपण यामध्ये दुसरे कुठलेही मसाले घातलेले नाही आहेत. फक्त आणि फक्त यामध्ये मिरचीच वापरलेली आहे, त्यामुळे भेंडीचा रंग बदलणार नाही. भेंडी सतत हलवत राहायचं आहे. आणि आता पार शेवटी संपूर्ण भेंडी झाल्यानंतर फक्त 2 मिनिटावर झाकण ठेवायचं आहे आणि पटकन झाकण काढायचं देखील आहे. यावर जास्त प्लेटला पाणी नाही आलं पाहिजे. पाहू शकता, मी लगेच झाकण अगदी 2च मिनिटात झाकण काढून देखील घेतलं आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही, माझी भेंडी तयार आहे. तुम्हाला जर अजून भेंडी जास्त खरपूस आवडत असेल तर तुम्ही अजून 2 मिनिटं भेंडी अशीच परतवून देऊ शकतात. पण मला ही भेंडी अशीच आवडते, त्यामुळे मी अशीच गॅस बंद करणार आहे. पण त्या अगोदर यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. आणि शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक पण नाही करायचा, पण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. आणि शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक नसला पाहिजे. आणि शेंगदाण्याचा कूट यामध्ये मिक्स करायचा आणि 2 मिनिटं परतवून घ्यायचं आणि मग यामध्ये शेवटी मीठ घालायचं. तर ही शेवटची टिप आहे, म्हणजे तिसरी टिप आहे. भेंडीला मीठ अगोदर नाही घालायचं, सगळ्यात शेवटी घालायचं, जेणेकरून आपली मिठामुळे भेंडीला पाणी सुटू शकतं. आणि मीठ जेव्हा आपण शेवटी टाकतो तेव्हा भेंडीला पाणी सुटणार नाही, त्यामुळे मीठ अगदी लास्टला घालायचं. तुम्ही पाहू शकता, मी आत्ता मीठ घातलं आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर आणि माझी भेंडी तयार झाल्यावर. आता 2 मिनिटे भेंडीला हलवून लगेच यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. आणि पाहू शकता, माझी भेंडी तयार आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपली भेंडी तयार आहे. आता भेंडी घ्यायची आपण खायला. तर मी भेंडी खायला घेतली आहे. तर यामध्ये भेंडीचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे आपण आत्ता बनवलेली तिखट भेंडी आणि दुसरी म्हणजे फक्त मिठातली. तर बाय बाय, भेटूयात पुढच्या रेसिपी.